दुःख हरता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, लाल विराजे सुध गौरी हर को, हाथ लिए जुड़े लड्डू साई सिलवर को, महिमा कहे न जाए जागत मुहम्मद को, जय देव जय देव जय देव जय देव। हाल ही में राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को समर्पित करते हुए शिवसेना के युवा नेता और समाज सेवक साहिल चौगुले के नेतृत्व में देवा प्रतिष्ठान द्वारा ऐरोली में डेडिकेटेड टू कॉमन मैन अर्थात डीसीएमची दहीहंडी 2025 का जोरदार आयोजन किया गया था। इस दहीहंडी उत्सव में जिस गोविंदा पथक को दहीहंडी फोड़ने का मान दिया गया था वह था जय जवान गोविंदा पथक, मगर दुर्भाग्य से उस दिन समय के अभाव के चलते जय जवान गोविंदा पथक यहां उपस्थित नहीं रह पाए और इसी बात का खेद व्यक्त करने के लिए जय जवान गोविंदा पथक के मुख्य कोच संदीप ढवळे और कुछ सदस्य ऐरोली स्थित साहिल चौगुले के निवास स्थान पर पहुंचे और उनकी सदिच्छा भेंट लेकर यहां विराजमान गणपति बाप्पा के दर्शन भी किए। तत्पश्चात साहिल चौगुले ने जय जवान गोविंदा पथक के कोच संदीप ढवळे को विजेता ट्रॉफी प्रदान कर उनका सम्मान किया। इस अवसर पर पूर्व नगर सेवक सुरेश भिल्लारे, समाज सेवक एडवोकेट रविंद्र पाटिल भी उपस्थित थे। इस अवसर पर साहिल चौगुले ने जहां अगली बार दहीहंडी उत्सव में इनामी राशि दुगनी करने की घोषणा की, वहीं संदीप ढवळे ने अगले वर्ष बिना चूके यहां अपनी हाजिरी लगाने का भरोसा जय जवान गोविंदा पथक की ओर से दिया। सर्व लोकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। जय जवान पथक हे फक्त जसं आता संदीप सरांनी सांगितलं की आम्हाला म्हणजे मी त्यांना एकदम परिवार सारखा त्यांच्याशी वागलो। जय जवान हे फक्त आमचाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचा परिवार आहे आणि या वर्षी डीसीएमच्या हंडीला आम्ही जय जवानला 5,55,555 रुपयाचं पारितोषिक देणार होतो, बट काही कारणामुळे वेळेच्या बंधनामुळे त्यांना येता जमलं नाही। बट मी आज सगळ्यांसमोर, संदीप सर आहेत आमचे, बिल्लारे साहेब आहेत, राजू पटेल, मी सगळ्यांसमोर आज त्यांना वचन देतो की नवी मुंबईमध्ये प्रथमतः तुम्ही डीसीएमच्या हंडीला देणार आणि पुढच्या वर्षी हा पारितोषिक 5,55,000चा 11,11,101 रुपयाचा असेल। दहीहंडीच्या निमित्तानं आमची पहिलीच भेट होती साहिलदादासोबत, पण साहिलदादाचा स्वभाव एक खूप छान वाटला आम्हाला। त्यांनी ज्या मित्ररूपी आणि परिवाररूपी आम्हाला जी भेट दिली, आमचे संवाद साधला, आम्हाला दहीहंडीच्या दिवशी आनंद झालेला। आणि आज तर गणेश चतुर्थी आहे आणि आज साहिलदादाच्या घरी आम्ही गणपती दर्शनासाठी आलो। आज देवाला आम्ही पुन्हा साकडं घातलेलं आहे की चालू वर्षी आम्हाला हंडीला साहिलदादाकडे येता नाही आलं, काही वेळेअभावी, पण पुढच्या वर्षी आम्ही न सांगता साहिलदादाच्या हंडीला म्हणजे नवी मुंबईत पहिल्यांदा पाऊल ठेवणार याची मी आत्ताच तुम्हा सर्व रसिकांना आणि प्रेक्षकांना सांगू इच्छितो। साहिलदादाचं मन खूप मोठं आहे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या मंडळाला देखील पारितोषिक दिलेलं आहे आणि त्याने आमचं छान सत्कार देखील केला आहे। मी त्याचा आभार मानेन की त्याने आम्हाला या इथे बोलवून जो मानसन्मान केला त्याबद्दल आमच्या जय जवान गोविंदा पथक परिवाराकडून आम्ही त्यांचे खास करून खूपच आभार मानू। आज गणेशोत्सवाला सुरुवात होत्या। आज गणेश चतुर्थी आहे, सर्व तमाम हिंदू मराठी बांधवांचा आनंदाचा दिवस आहे आणि ह्या गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आज साहिल चौगुले यांच्या घरी गणेशाचे आगमन झालेलं आहे। आनंदाचा सोहळा आहे आणि या ठिकाणी जय जवानचे सर्व खेळाडू देखील या ठिकाणी आवर्जून दर्शनासाठी उपस्थित झालेत। त्यांचे अध्यक्ष सन्माननीय संदीप ढवळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी तुमचं प्रथमतः मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि साहिल चौगुले यांनी यावर्षी डीसीएम जी दहीहंडीची यावर्षी जी स्थापना केली आणि जो त्याला प्रचंड उत्साहामध्ये लोकांनी त्याला रिस्पॉन्स दिला आणि त्याचं एक लक्ष होतं नवी मुंबईकरांचं की जय जवान दहीहंडी पथक हे नवी मुंबईमध्ये प्रथमच येणार होतं आणि त्याचा उत्साह अत्यंत होता आपल्या सर्वांनाच। परंतु काही कारणास्तव भरपूर पाऊस पडला आणि पावसामुळे ट्रॅफिक सर्वकडे जाम झाल्यामुळं हे मंडळ 10:30 पावणे 11ला येतो म्हणून आम्हाला सांगितलं। परंतु साहिल चौगुले हा एक नौजवान ऐरोलीमधला आमचा कायद्याच्या पलीकडे जाऊन काम करणार आहे, तो कायद्याला धरून काम करणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे त्यांनी रिक्वेस्ट केलं की तुम्ही येणार होता, तुमचं पारितोषिक हे तुमचंच आहे,
परंतु मी 10च्या नंतर दहीहंडीचा उत्सव मी करू शकत नाही, कारण मी नियमाला धरून चालणारा कार्यकर्ता आहे, एक शिस्तीचा कार्यकर्ता आहे, आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा लाडका कार्यकर्ता आहे आणि त्या हंडीचं नाव देखील DCM हंडी होतं आणि त्यामुळं साहिलनं कुठेतरी नियमाचं पालन केलं आणि मंडळाला दिलेला शब्द देखील त्यांनी तो पाळला आणि आज या गणेश चतुर्थीच्या दिवशी ह्या मंडळानं जी मेहनत केलेली आहे, ज्या खेळाडूंनी जी कौशल्य आपलं नवी मुंबईवर दाखवलेलं आहे, त्याचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो त्या मंडळाला आणि शुभेच्छा देतो. त्यांनी यावर्षी शब्द दिले, जरी आम्ही यावर्षी आलो नाही तरी पुढच्या वर्षी मात्र वेळेच्या बंधन राखून आम्ही अगोदर येऊ आणि हा उत्सव नवी मुंबईकरांना आम्ही नक्कीच या ठिकाणी सादर करू, अशा प्रकारचा शब्द या मंडळाने आम्हाला दिलेला आहे. परंतु साहिल चौगुले आणि त्यांचा मित्रपरिवार, आमचा सगळा शिवसेनेचा ग्रुप, आमचा DCM ग्रुप म्हणायला मला अभिमान वाटेल की त्यांनी त्यांचं जे मानधन होतं ते मानधन ठरल्याप्रमाणे आम्ही त्यांना त्यांचं ठरवलेलं आहे आणि ते साहिलच्या हस्ते आज आम्ही देणार आहोत. या ठिकाणी ते आलेले आहेत. मी त्यांचं सर्वांचं खेळाडूंचं अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि मी त्यांना विनंती करतो की आमच्या नवी मुंबईकरांना तुम्ही जर यावर्षी बोललात तर एक वर्ष ते उत्साहामध्ये वाट बघतील, अशीच मला आशा वाटते. धन्यवाद. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.